Students, मागच्या पिरियडला आपण पाहिलं what is the adsorption process and how the absorption or what is absorption, and we also seen that the difference between the adsorption and the absorption. Now let us start with the adsorption isotherms. What are the adsorption isotherms? Adsorption isotherm म्हणजे काय असतात? These are the curves which is get obtained when we plot the graph of amount of substance adsorbed versus a pressure or the concentration of that substance. आपण ज्या वेळेला किती अमाऊंटमध्ये सबस्टन्स ॲडसॉर्ब झाला वर्सेस प्रेशर किंवा कॉन्सन्ट्रेशन त्या ऑफ ॲडसॉर्बंट यांचा ग्राफ काढतो, त्यावेळेला आपल्याला ज्या आयसोथर्म मिळतात तो ग्राफ मिळतो, त्याला आपण म्हणतो ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आणि आपल्याला ज्या वेळेला आपण मग वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल ॲडसॉर्प्शन असेल किंवा केमिकल ॲडसॉर्प्शन आपण ज्या वेळेला कॅरी आउट करतो त्यावेळेला आपल्याला हे असे ग्राफ मिळतात. केमिकल जर ॲडसॉर्प्शन असेल तर त्यामध्ये फक्त टाईप फर्स्ट ग्राफ आपल्याला मिळतो आणि बाकीचं जर ॲब्सॉर्प्शन असेल केमिकल ॲब्सॉर्प्शन त्यावेळेला 5 प्रकारचे ग्राफ आपल्याला मिळतात. फिजिकल ॲब्सॉर्प्शनला फक्त आपल्याला एकच प्रकारचा ग्राफ मिळतो टाईप फर्स्टचा, आणि केमिकल ॲब्सॉर्प्शनसाठी आपल्याला 5 वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आहेत. यावेळेला पण काय होतं की ग्राफमध्ये जे आहे ॲडसॉर्प्शन जे आहे डिपेंड्स अपॉन प्रपोर्शनल टू द प्रेशर. ज्यावेळेला आपण प्रेशर वाढवतो तर बघा इथं सुरुवातीला प्रेशर 0 आहे, त्यावेळेला काय होतं आपल्याला ॲडसॉर्प्शन वाढत जातं. जसं जसं आपण प्रेशर वाढवू तसं तसं ॲडसॉर्प्शन काय होत जातं, वाढत जातं. अप टू द सर्टन प्रेशर ते वाढत जातं आणि नंतर खूप प्रेशर वाढवल्यानंतर ॲडसॉर्प्शन रिमेन्स कॉन्स्टंट. खूपही प्रेशर वाढवला तरी ॲडसॉर्प्शन कसं होतं हे कॉन्स्टंट राहतं. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राफ्समध्ये मग ते आपल्याला दिलेलं आहे. स्लोली आपण जसं प्रेशर वाढू ॲडसॉर्प्शन इन्क्रीज होत जातं, अप टू सर्टेन पॉईंट इट इन्क्रीजेस. नंतर ते काही एका विशिष्ट प्रेशरला इथं कॉन्स्टंट आहे या ग्राफ नंबर सेकंडमध्ये, आणि नंतर पुन्हा प्रेशर वाढवलं ग्राफ नंबर सेकंडमध्ये तर ॲडसॉर्प्शन काय होत जातं, वाढत जातं. हा दुसरा प्रकारचा टाईप 2 आहे. आता आपल्याला पुन्हा तिसरा ग्राफ दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये इनिशियली जसं प्रेशर वाढवतो ॲडसॉर्प्शन खूप वाढत नाही. अप टू सर्टन प्रेशर या विशिष्ट प्रकारचा प्रेशर आपण ज्यावेळेला देऊ त्यावेळेला ॲडसॉर्प्शन वाढायला लागतं आणि ते ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जातं. हा टाईप 3 आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पुन्हा होतं जसं प्रेशर वाढेल तसं ॲडसॉर्प्शन वाढत जातं. इट रिमेन्स समटाईम कॉन्स्टंट आफ्टर इन्क्रीजिंग. तेव्हा स्लोली वाढतं आणि नंतर पुन्हा वाढवलं ते जास्त वाढत जातं आणि नंतर पुन्हा ते कॉन्स्टंट राहतं. अशा प्रकारचे हे 5 आयसोथर्म्स आपल्याला जे आहेत किंवा ॲडसॉर्प्शन आयसोथर्म्स आपल्याला मिळतात. आता याच्यामध्ये काय रिलेशन बिटवीन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ॲब्सॉर्ब बाय द ॲब्सॉर्बंट अँड द इक्विलिब्रियम प्रेशर और द कॉन्सन्ट्रेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. म्हणजे ॲडसॉर्प्शन आयसोथर्म काय आहे, मग सबस्टन्सने किती ॲडसॉर्बंटला ॲडसॉर्ब केलं आणि ॲट इक्विलिब्रियम प्रेशर किंवा एका विशिष्ट कॉन्सन्ट्रेशनला ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ज्या वेळेला एका विशिष्ट टेम्परेचरला. तर आयसोथर्मला आपण दुसरी डेफिनेशन पण आपण करू शकतो. ते डेफिनेशन काय, ॲडसॉर्प्शन आयसोथर्म इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज काय आहे ते, द कर्व ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग अमाऊंट ऑफ सबस्टन्स ॲडसॉर्ब्ड बाय द ॲडसॉर्बेंट अँड इक्विलिब्रियम प्रेशर और कॉन्सन्ट्रेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग हा ग्राफ आहे. हा कसा ग्राफ मिळालेला आपल्याला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स ॲडसॉर्ब, किती अमाऊंटमध्ये सबस्टन्स ॲब्सॉर्ब केला अगेन्स्ट इक्विलिब्रियम प्रेशर, म्हणजे हा इक्विलिब्रियम प्रेशर किंवा मग कॉन्सन्ट्रेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जे ग्राफ आपण मिळतो. तर आपल्याला वरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारचे आपल्याला ग्राफ मिळतात. आणि ज्या वेळेला केमिकल ॲडसॉर्प्शन आपल्याला असतं, केमिकल ॲडसॉर्प्शनच्या वेळेस फक्त टाईप फर्स्ट ग्राफ आपल्याला मिळतो. फिजिकल ॲडसॉर्प्शनला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे ग्राफ आपल्याला किंवा आयसोथर्म्स आपल्याला मिळतात. आता हे जे काही इथं आपण टाईप फर्स्ट जो दाखवलेला आहे फिजिकल ॲडसॉर्प्शनचा, हा फक्त कोणासाठी आहे, इट इज ओनली फॉर द केमिकल ॲडसॉर्प्शन. आता हे एक ग्राफ दिलेला आहे. हा ग्राफ जो आहे ग्राफ ऑफ x/m वर्सेस प्रेशर, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स ॲडसॉर्बच्या वर्सेस इक्विलिब्रियम प्रेशरचा. तर पहिल्या प्रकारची जी आयसोथर्म आपण मग वरती पाहिलेली आहे, दिस इज द फर्स्ट काइंड ऑफ द आयसोथर्म. याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. ही जी इथं काढलेली बघा, याच्यात 3 टप्पे आयसोथर्म. यासाठी गिवन बाय द ॲडसॉर्बंट शोज 3 ट्रेंड्स. 3 ट्रेंड कसं, आता प्रेशर ज्या वेळेला कमी असतो, म्हणजे इथं खाली आपण हा प्रेशर कमी आहे, 0पासून आपण लिटरली स्टार्ट करतो या ठिकाणी, आणि आपल्याला काय होत जातं मग जसजसा प्रेशर वाढतो तसतसं
ॲडसॉर्बन्शन काय होत जातं, वाढत जातं. म्हणजेच आपला एक्स अपॉन यम जो रेशिओ आहे, एक्स अपॉन यम म्हणजे हा एक्स इज द अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बेट आणि यम इज द अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बंट किती आहे ते, तो वाढत वाढत जातो डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय, ॲडसॉर्बेंट इज प्रोपोर्शनल टू द प्रेशर, म्हणजे एक्स अपॉन यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. असं वाढत वाढत जातं. टू प्रिव्हेंट दिस व्हेरिएशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलं गेलं. मग त्याच्यासाठी एक्स अपॉन एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, किंवा मग एक्स अपॉन एम इज इक्वल टू के पी. के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एक्स काय याच्यामध्ये अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बेंट म्हणजे ॲडसॉर्ब होणारा सबस्टन्स किती आहे, यम काय आहे अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बंट, ज्या सरफेसवर तो ॲडसॉर्ब होणार आहे तो सरफेस आहे यम, आणि किती अमाऊंटमध्ये आहे तो, आणि पी इज द इक्विलिब्रियम प्रेशर आणि के इज द कॉन्स्टंट गिवन कॉन्स्टंट ऑफ द सिस्टम ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. आता हे पहिलं त्याच्यामध्ये झालं. पहिला पार्ट काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, जसं प्रेशर वाढेल तसं ते वाढत जातं अप टू दिस पॉईंट. आता या पॉईंट नंतर बघा काय आहे, ॲट इंटरमिजिएट प्रेशर. आता प्रेशर काय हा इंटरमिजिएट आहे, खूप कमी नाही खूप जास्त नाही. ॲट इंटरमिजिएट प्रेशर काय होतं, the amount of gas as adsorbed per given quantity of adsorbent increases slowly. आता तो slowly वाढतोय. To present this variation or over a limited range of pressure, intermediate pressure, the mathematical expression काय मग x upon m is directly proportional to p e raised to x upon n. म्हणजे हा इंटरमिजिएट प्रेशर आहे, किंवा त्याला आपण x upon m is equal to k e raised to n 1 upon n is the constant for the given system and temperature. तो काय n is the constant आहे. म्हणजे इथं काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण तो स्लोली इन्क्रीज होत जातो. या पोर्शनमध्ये काय होत जातं, ॲडसॉर्प्शन जे आहे ते आता कमी झालं. इथं जे शार्पली होत होतं हा कमी थोडंसं या पॉईंटपर्यंत आपल्याला कमी प्रमाणात होत जातं. त्याच्यासाठी हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे. म्हणजे द अबो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, जे एक्सप्रेशन आहे याला म्हणतात फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. हे फ्रेंडुलिच नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्याला डिराईव्ह केलेलं एक्सप्रेशन आहे, सजेस्ट केलेलं आहे, म्हणून त्याला म्हणतात फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आता तिसरं काय मग ॲट हाय प्रेशर, म्हणजे आपण प्रेशर जसं वाढवला इथे पुढे तर याच्यामध्ये खूप वाढताना दिसत नाही, इट रिमेन्स कॉन्स्टंट. काय ॲडसॉर्प्शन जे आहे एक्स अपॉन एम काय आहे, हा रेशो कॉन्स्टंट राहतो. म्हणजे दॅट हायर प्रेशर अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब पर गिवन क्वांटिटी ऑफ ॲडसॉर्बंट रिमेन्स कॉन्स्टंट. तो कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. म्हणून ते इक्वेशन एक्स अपॉन एम हे इज इक्वल टू के कॉन्स्टंट किंवा के असं आपण म्हणतो. आता या वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आता आपल्याला बघायचं आहे फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म, म्हणजे आपल्याला फ्रेंडुलिच नावाच्या शास्त्रज्ञाने मग इंटरमिजिएट पॉईंट जो होता त्या प्रेशरला, इंटरमिडिएट प्रेशरच्या वेळेस आपल्याला काय असतं, एक्स अपॉन एम इज इक्वल टू के पी ई रेस टू 1 अपॉन एन. हे वरती आपण इक्वेशन पाहिलं. याच्यामध्ये एक्स आपल्याला माहिती आहे अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब्ड आहे, एम काय आहे आपल्याला मास ऑफ ॲडसॉर्बेंट आहे, आणि त्याच्यामध्ये पी इज द इक्विलिब्रियम प्रेशर आहे, के इज द कॉन्स्टंट डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ॲडसॉर्बंट आणि ॲडसॉर्बेट अँड टेम्परेचरवरती तो काय असतो डिपेंडंट असतो. आता फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म इथे काढलेले आहेत बघा, एक्स अपॉन एम. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, एक्स अपॉन एम जे आहे जसा प्रेशर वाढत जातो सुरुवातीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, आणि नंतर मग तो प्रेशरला जो आहे एक्स अपॉन एम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, पण पी कोणाशी असतो, पी ई रेस टू 1 अपॉन एन, आणि पुढे गेलं तर एक्स अपॉन एम इज इक्वल टू कॉन्स्टंट अशा प्रकारे. पण ज्यावेळेला आपण लॉग ऑफ एक्स अपॉन एम वर्सेस लॉग ऑफ पी यांचा ग्राफ काढतो त्यावेळेला आपल्याला असा हा स्लोप असलेला ग्राफ आपल्याला मिळतो, एक्स अपॉन एम आणि लॉग ऑफ पीचा. तर फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म कॅन गिव्ह व्हॅरिड बाय टेकिंग लॉग फ्रॉम द इक्वेशन. या इक्वेशन 2.1 जे आहे वरतं आपल्याला इथे दिलेलं आहे बघा, 2.1 वरून आपल्याला काढायचं आहे. इथे वरती इक्वेशन दिलेलं आहे यांच्यावरून फ्रेंडुलिचने हा 2.1 हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला टेकिंग लॉग जर घेतला त्या इक्वेशनचा, ह्या इक्वेशनचा, म्हणजे दिस इक्वेशन इज फॉर दिस कर्व, या कर्वसाठी ते इक्वेशन आहे इंटरमिजिएट पॉईंटला. त्याचा जर आपण लॉग घेतला याचा तर लॉग काय येईल, मग आपल्याला या इक्वेशनचा लॉग घ्यावा लागेल. तर लॉग ऑफ एक्स अपॉन एम इज इक्वल टू 1 अपॉन एन. कारण हा इथं तुम्हाला माहिती असेल लॉगॅरिथममध्ये हा इथं होता पी ई रेस टू 1 अपॉन एन,
तर हा त्याचा काय पॉवर आहे. पॉवर काय होतं त्या लॉग घेताना त्याचं इट बिकम्स ए मल्टिप्लिकेशन फॅक्टर. त्यामुळे तो पुढे येईल. इथं आला तो 1/n log of p प्लस log of k इज द कॉन्स्टंट आहे. अशा प्रकारे आता ती व्हॅल्यू जी आहे आपल्या x/n इज डिटरमाइंड ॲट डिफरंट प्रेशर. आपण x/m हे वेगवेगळ्या प्रेशरला काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ए प्लॉट इज ए कन्स्ट्रक्टेड log of x/m वर्सेस p. हा जो ग्राफ काढलेला आहे आपल्याला फिगर 2.4 मध्ये दिसतोय. हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो आणि इंटरसेप्ट गिव्ज असे log of k. याचा जर आपण स्लोप घेतला इंटरसेप्ट आपल्याला एक्सटेंड केलं तर इंटरसेप्ट आपल्याला हा log of k काय मिळतो. इट इज ए इंटरसेप्ट आपल्याला तुम्हाला माहिती आहे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू mx प्लस c या फॉर्ममध्ये हे इक्वेशन आहे. y इज इक्वल टू हा m हा x आणि हा प्लस c प्रकारचं हे इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला k हा काय देतो आपल्याला इट गिव्ज log of k गिव्ज असे स्लोप आणि व्हॅल्यू ऑफ 1/n. k अँड स्लोप गिव्ज व्हॅल्यू स्लोप आहे आणि हा काय असतो इंटरसेप्ट असतो. इथं m म्हणजे काय इक्वेशन आपल्याला माहिती आहे mx प्लस c log ऑफ y इज इक्वल टू mx. m म्हणजे स्लोप, x इज एनी पॉईंट ऑन द लाईन प्लस c इज द इंटरसेप्ट. याच्यावरून मग काय आहे याच्यामध्ये ग्राफमध्ये आपल्याला स्लोप जो आहे तो 1/n आहे आणि हा log of k आहे इंटरसेप्ट म्हणजे कुठल्या पॉईंटला तो या ॲक्सिसला y ॲक्सिसला छेदतो याला पॉईंट ऑफ इंटरसेप्ट म्हणतो. अशा प्रकारे वेन log of x/m वर्सेस p इज प्लॉट हे स्ट्रेट लाईन ॲब्सॉर्प्शन सिस्टम ओबे फ्रेंडुलीज आयसोथर्म. त्याच्या प्रकारे आपल्याला तो काय होतो फ्रेंडुलीज आयसोथर्मला ओबे करतो. इन केस ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ नायट्रोजन ऑन मायका ॲट 90 K टेम्परेचर. मायकावरती नायट्रोजन ज्यावेळेला ॲब्सॉर्ब होतं 90 केल्विन टेम्परेचरला द प्लॉट इज स्ट्रेट लाईन ॲट लो प्रेशर. लो प्रेशरला ग्राफ कसा असतो स्ट्रेट लाईन असतो अँड शोज लिटर कर ॲट हाय प्रेशर. आणि खूप प्रेशर जर वाढवला पुढे असं स्ट्रेट लाईन पुढे काय दाखवतो आपल्याला अशा प्रकारे कर्व आपल्याला दाखवतो ज्या वेळेला नायट्रोजन गॅस हा मायकावरती ॲब्सॉर्ब केला जाईल त्यावेळेला. आता आपल्याला बघायचं आहे हे जे फ्रेंडुलीज आयसोथर्म आपल्याला मिळतात मग गॅसेससाठी त्याचे काही लिमिटेशन्स आहेत त्या आयसोथर्मचे फ्रेंडुलीजने काढलेल्या. तर फ्रेंडुलीज आयसोथर्म होल्ड्स गुड ॲट लो अँड मॉडरेट प्रेशर. हे कशासाठी लो अँड मॉडरेट प्रेशरसाठी. त्याच्यानंतर खूप हाय प्रेशर जर वाढवला तर फ्रेंडुलीज आयसोथर्म डज नॉट हॅव जनरल ॲप्लिकेशन रिप्रेझेंटिंग ॲब्सॉर्प्शन ऑफ गॅस बाय सॉलिड. त्यामुळे त्याचं खूप प्रेशर वाढवला त्यामुळे त्यावेळेला तो काही त्याचे आयसोथर्म जे आहे ते सॅटिस्फॅक्टरी नसतात. आणि ती कॉन्स्टंट k आणि n व्हॅरी विथ द टेम्परेचर. ते काय होतं टेम्परेचर जसं बदलतं तसं ते कॉन्स्टंट आणि n हा काय होतो व्हॅरी होतो. आणि त्याचं पुढचा लिमिटेशन आहे इट इज इम्पिरिकल फॉर्म्युला विदाउट थेरॉटिकल बेसिस. हा इम्पिरिकल फॉर्म्युला त्याला थेरॉटिकल बेसिस नाही आहे. हे त्याचे 3 त्याचे काय आहेत लिमिटेशन्स आहेत फ्रेंडुलीज आयसोथर्म जे आहे त्याचे. त्याच्यानंतर दुसरी आयसोथर्म जी आहे मग काढलेली ती लँगमूर ॲब्सॉर्प्शन आयसोथर्म. लँगमूरने काय केलं मग टू ओव्हरकम दीज लिमिटेशन्स त्याने आयसोथर्म्स ड्रॉ केल्या फॉर द ॲब्सॉर्प्शन गॅसेससाठी अगेन्स्ट प्रेशर ऑर दी कॉन्सन्ट्रेशन. ऑलरेडी ते आपण फ्रेंडुलीज आयसोथर्म पाहिलेले आहे सर्टन प्रेशर हेन्स मच बेटर इक्वेशन वॉज वर्क आउट बाय द लँगमूर. लँगमूरने मग फ्रेंडुलीजपेक्षा बेटर इक्वेशन मांडलं आणि ते इक्वेशन जे आहे ते फॉलोइंग अझम्पशन्स काही गृहितकं त्याने मांडली त्याच्यावरती डिपेंडंट आहे. काय गृहितकं आहेत ते gases being adsorbed by the solid surface cannot form a layer more than a single molecule in a depth. म्हणजे जो लेअर तयार होईल आपल्याला याच्यावरती ॲडसॉर्बेंटवरती तो लेअर कसा असेल सिंगल मॉलिक्युलर लेअर असेल. म्हणजे मॉलिक्युल नाही तर एकाच सिंगल मॉलिक्युलचा लेअर जो आहे तो आपल्याला फॉर्म होईल. आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल डायग्रॅम काढून मी तुम्हाला आपण बघू त्याच्यावरती आपल्याला लक्षात येईल कशा प्रकारे असा जो सरफेस असेल या सरफेसवरती सिंगल मॉलिक्युलर लेअर जो आहे तो असा फॉर्म होईल. म्हणजे डबल त्याच्यावरती लेअरवरती लेअर अशा प्रकारे फॉर्म होणार नाही अकॉर्डिंग टू द फ्रेंडुलीज आयसोथर्मनुसार. कन्सिस्ट ऑफ द ॲब्सॉर्प्शन the gases being adsorbed by the solid surface cannot form layer more than single molecule in a depth. डेप्थमध्ये एकाच मॉलिक्युलरचा लेअर असेल. दुसरं काय त्याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन प्रोसेस इज डायनॅमिक प्रोसेस विच कन्सिस्ट ऑफ 2 अपोजिंग ॲक्शन्स. ए कंडेन्सेशन ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम द गॅस फेज इन टू द सरफेस अँड इव्हॅपोरेशन ऑफ द मॉलिक्यूल फ्रॉम द सरफेस बॅक टू द बॉडी ऑफ द गॅस.
म्हणजे काय होतं बघा, ॲडसॉर्प्शन ज्या वेळेला प्रोसेस कॅरी आउट केली जाते त्यावेळेला समजा एन्व्हायरमेंटमधनं काय होतं, मॉलिक्युल्स आर गेट ॲडसॉर्ब. एन्व्हायरमेंटमधनं मॉलिक्युल्स काय केले जातात, ॲडसॉर्ब केले जातात त्या वेगवेगळ्या थरांवरती, सिंगल मॉलिक्युलर लेअर. म्हणजे हे काय झालं, कंडन्सेशन. ही समजा गॅस फेज आहे, या गॅस फेजमधनं काय इथे मॉलिक्युल सरफेसवरती कंडेन्स होतात, म्हणजे दे फॉर्म्स अ लेअर. त्याच वेळेला काय होतं, इव्हॅपोरेशन पण होतं. काही मॉलिक्युल जे आहेत ते कंडेन्स झालेले ते काय होत असतात, इव्हॅपोरेट होत असतात. ही त्यांनी कन्सेप्ट मांडली. म्हणजे काही मॉलिक्युल ॲडसॉर्ब होतात तर काही मॉलिक्युल त्याच वेळेला काय होतात, ते त्या लेअरपासून एस्केप होतात. दे आर गेट रिमूव्ड, ते रिमूव्ह केले जातात. दुसरं काय त्याच्यामध्ये, व्हेन ॲडसॉर्प्शन स्टार्ट, whole adsorbent surface remains bare and so the initial rate of condensation is maximum. As a surface becomes slowly covered, the rate of condensation becomes less. On the other hand, initial rate of evaporation of condensed molecule is less in beginning but increases as the surface becomes more covered. मग काय होतं, आता मॉलिक्यूल जसे जसे आता बघा एका सरफेसवरती, आय वॉन्ट टू टेक सम instrument to draw it clearly. I want to take pencil over here. आपण एक हा सरफेस जर आपण घेतला, सुरुवातीला काय आहे, गॅसेस फेज वरती आहे एन्व्हायरमेंट, म्हणजे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधनं. सुरुवातीला काय, हा सरफेस बेअर्ड आहे, म्हणजे त्याच्यावर कुठलाही मॉलिक्यूल आधी इनिशियली सुरुवातीला ॲडसॉर्ब झालेला नाही. त्यामुळे काय आहे की मॉलिक्यूल मग काय होतं, ॲडसॉर्ब व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण रेट कंडेन्सेशन म्हणतो आपण. कारण इथं मॉलिक्यूल जमा होतात, म्हणजे एक प्रकारे कंडेन्सेशन प्रोसेस आहे. जसं वॉटर मॉलिक्युल्स त्या वेपर्स होतात, त्या थंड केल्या तर त्या पुन्हा कंडेन्स होतात. तशा प्रकारे याला रेट ऑफ कंडेन्सेशन इनिशियली हाय असतो आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे निघून जाण्याचा रेट कसा असतो, कमी असतो. पण जसजसं कंडेन्सेशनचा रेट वाढतो, म्हणजेच त्यावेळेला मग काय होतं, हा सरफेस जसा कव्हर व्हायला सुरुवात होतो आणि जसं जसं जास्तीत जास्त कव्हर होईल त्यावेळेला काय होतं, रेट ऑफ इव्हॅपोरेशन इन्क्रीजेस. अशा प्रकारे मॉलिक्युलचा काय असतं, मग रेट ऑफ कंडेन्सेशन सुरुवातीला जास्त असतो आणि नंतर मग रेट ऑफ इव्हॅपोरेशन हळूहळू काय होतो, वाढत जातो. कंडेन्सेशनचा रेट हा कमी कमी होत जातो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक अझम्पशन त्यांनी मांडलेलं आहे. तिसरं काय, ॲडसॉर्प्शन इक्विलिब्रियम इज रिच when रेट ऑफ कंडेन्सेशन अँड रेट ऑफ इव्हॅपोरेशन बिकम्स इक्वल. आणि त्यावेळेला गॅस बिहेव्स आयडियली आणि द सरफेस इज एनर्जिकली युनिफॉर्म. म्हणजे काय होतं, नंतर थोड्या वेळाने आता सुरुवातीला कंडेन्सेशन जास्त असतं, नंतर कंडेन्सेशनचा रेट कमी होतो. जसं सरफेस कव्हर होतो, रेट ऑफ इव्हॅपोरेशन वाढतो. नंतर काय होतं, नंतर दोघी प्रोसेस इक्वल होतात. रेट ऑफ कंडेन्सेशन आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन जेव्हा सारखे होतील तेव्हा इक्विलिब्रियम रीच होतं आणि त्यावेळेला ते गॅसेस मॉलिक्यूल जे असतील सरफेसवरती ते बिहेव्स लाईक आयडियली. आणि त्यावेळेला संपूर्ण मॅक्झिमम सरफेस जो आहे ॲडसॉर्बेंटचा, तो ॲडसॉर्बेंटने काय झालेला असतो, कव्हर झालेला असतो. हे त्याने अझम्पशन्स मानलेले आहे आणि तो एरिया युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो गॅस मॉलिक्युल्सने. अशा प्रकारे हे अजम्पशन्स आहेत, हे लँगमूर शास्त्रज्ञांनी मांडले. डिपेंडिंग अपॉन दॅट मग ते आयसोथर्म्स आपल्याला मिळतात. आता डेरिव्हेशन ऑफ लँगमूर ॲडसॉर्प्शन इक्वेशन. लँगमूरने जे काही अजम्पशन्स मांडले त्याने एक इक्वेशन डिराईव्ह केलं फॉर द ॲडसॉर्प्शन ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस. काय त्याचे डिपेंडिंग त्याचं डेरिव्हेशन कंडेन्सेशन ऑफ कन्सिडरिंग अबव अजम्पशन्स. लँगमूरने काय केलं, इक्वेशन डिराईव्ह केलं गिविंग क्वांटिटेटिव्ह रिलेशन. काय दिलं, रिलेशन बिटवीन द अमाऊंट ऑफ गॅस ॲब्सॉर्ब अँड द प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एका कॉन्स्टंट टेम्परेचरला किती गॅस ॲब्सॉर्ब केला आणि डिपेंडिंग ऑन द प्रेशर त्यानुसार त्याने एक क्वांटिटेटिव्ह रिलेशन मांडलं. त्याच्यामध्ये लेट थीटा बी द फ्रॅक्शन ऑफ टोटल सरफेस कवर्ड बाय द ॲडसॉर्ब्ड मॉलिक्युल्स ॲट एनी इन्स्टंट. समजा थीटा जो आहे का, आता मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल काय करतायत, एका मॉलिक्यूलने समजा थीटा एरिया काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे ॲडसॉर्ब झालेल्या मॉलिक्युल्सने. थीटा जर एरिया कव्हर केलेला असेल टोटल सरफेस पैकी, देन द फ्रॅक्शन ऑफ सरफेस बेअर अँड अवेलेबल फॉर ॲडसॉर्प्शन इज. आता काय केलं, हा एवढा एरिया जो थीटा आहे तो आता
मॉलिक्युलने ॲक्वाय केला आणि बाकीचा एरिया काय आहे, बेअर आहे, म्हणजे उजाड आहे, तिथे काय ॲब्सॉर्प्शन झालेलं नाही. हा जर थीटा असेल तर त्याच्यासाठी किती एरिया शिल्लक आहे, आता हा थीटा एरिया मायनस केला तर उरलेला एरिया काय आहे, हा बेअर एरिया आहे. म्हणजे तो उरलेला एरिया 1 मानला तर त्याच्यामधनं जर आपण थीटा मायनस केला दिस मच एरिया जो आहे हा एरिया आहे बेअर एरिया और इट इज अवेलेबल फॉर द ॲडसॉर्प्शन. पहिल्यांदा थीटा एरिया काय केला मॉलिक्युल्सने ॲडसॉर्ब केलेला आहे त्यानुसार हे आपण मग 1 मायनस थीटा काय एवढा अवेलेबल आहे. सो अकॉर्डिंग टू द कायनेटिक गॅस थिअरी द रेट ॲट विच मॉलिक्यूल स्ट्राईक युनिट एरिया ऑफ द सरफेस इज प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे कायनेटिक गॅस थिअरीमध्ये असं आहे की कंटेनर एकला ज्या वेळेला मॉलिक्यूल पर युनिट एरियाने स्ट्राईक होतात कंटेनरमध्ये एखाद्या वॉलबरोबर तर त्यावेळेला ते काय करतात क्रिएट करतात. म्हणजे रेट ऑफ कोलिजन जो असतो मॉलिक्युलचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर असतो. त्यानुसार मग याने काय मांडलं आपल्याला त्या अजम्पशननुसार द रेट ऑफ कंडेन्सेशन ऑफ मॉलिक्यूल इज डिटरमाइंड बाय बोथ बाय प्रेशर अँड द फ्रॅक्शन ऑफ बेअर सरफेस. त्याच्यावरून मग रेट ऑफ कंडेन्सेशन काढलं. रेट ऑफ कंडेन्सेशन इज इक्वल टू K1 1 मायनस थीटा इज इक्वल टू P या इक्वेशनने त्याने मांडलं की हा रेट ऑफ कंडेन्सेशन म्हणजे मॉलिक्यूलला ॲडसॉर्प्शनचा हा रेट झाला वेअर K1 इज द कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. रेट ऑफ कंडेन्सेशन कशाशी प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बेअर एरिया प्रॉडक्ट ऑफ बेअर एरिया अँड प्रेशर. बेअर एरिया आणि प्रेशरशी तो कसा असतो कंडेन्सेशनचा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे प्रेशर वाढला कंडेन्सेशन वाढतं, बेअर एरिया जास्त असला कंडेन्सेशन जास्त होतं. ऑन द अदर हँड द रेट ऑफ इव्हॅपोरेशन मॉलिक्यूल इज डिटरमाइंड बाय द सरफेस कवर्ड. जेवढा सरफेस आता जेवढा एरिया जो आहे तेवढा सरफेस एरिया कव्हर झालेला असेल त्यानुसार रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय असेल हा डिपेंडंट असेल किंवा त्याच्याशी तो प्रोपोर्शनल असेल असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मग इन प्रेझेंट केस थीटा बी द फ्रॅक्शन ऑफ टोटल सरफेस इथं सरफेस किती कव्हर झालेला आहे, मग थीटा फक्त सरफेस आपण कव्हर केलेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो मग इथे रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय K2 इंटू थीटा. म्हणजे जेवढा एरिया कव्हर केलेला असेल त्याच्याशीच इव्हॅपोरेशनचा रेट काय असतो प्रोपोर्शनल असतो. आणि K2ला आपण म्हणतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि ज्या वेळेला मग जास्तीत जास्त मॉलिक्यूल जे असतील जास्तीत जास्त मॉलिक्यूल सरफेसवर कंडेन्स होतील त्यावेळेला रेट ऑफ इव्हॅपोरेशन देखील काय होईल व्हायला सुरुवात होईल आणि दोघांमध्ये काय होईल इक्विलिब्रियम साधलं जाईल. रेट ऑफ कंडेन्सेशन आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय असतील हे इक्वल होतील. त्यावेळेला हे इक्वेशन काय होईल मग दोघी जे आहेत रेट ऑफ कंडेन्सेशन आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन हे इक्वल होईल. त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो मग K1 इंटू 1 मायनस थीटा इंटू P म्हणजे हे इक्वेशन इज इक्वल टू काय असेल K2 थीटा. म्हणजे जेवढे मॉलिक्यूल कंडेन्स होत आहेत तेवढेच मॉलिक्यूल काय होतील इव्हॅपोरेट होतील. हे इक्वेशनचं आपण मल्टिप्लाय केलं याला K1 P मायनस K1 थीटा P हे इक्वेशन सॉल्व केलं K2 थीटा. आता आपल्याला काय मिळालं K2 थीटा प्लस K1 थीटा P इज इक्वल टू काय झालं K1 P आपण काय केलेला P जो आहे सॉरी P जो आहे आपण काय केलेला इक्वेशन प्लस केलेला आहे त्याच्यासाठी. म्हणजे हा जो मायनस इक्वेशन होतं याला प्लस केलेला आहे म्हणजेच हा इकडे आणला आणि हा काय केला त्या बाजूला नेला म्हणजे इक्वेशन मिळालं आपल्याला. सो इथे पुढे मग त्याच्यातून दोघांमध्ये थीटा आहे तो थीटा आपण कॉमन काढला तर इक्वेशन काय मिळेल K2 प्लस K1 P हे इक्वेशन मिळालं. म्हणून आपल्याला थीटा इज इक्वल टू काय ही टर्म इकडे थीटा ठेवला ही टर्म तिकडे नेली तर इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे येताना डिवायडेड बाय होईल. त्यावेळेला होईल थीटा इज इक्वल टू K1 P डिवायडेड बाय K2 ही इक्वेशन प्लस K1 P. आता आपण डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय K2 ऑफ RHS याला आपण K2ने काय केलं डिवाइड केलं. याला पण K2ने आणि याला पण म्हणजे इक्वेशनमध्ये फरक पडणार नाही. आता बघा याला K1 P डिवायडेड बाय K2 हे इक्वेशन मिळालं. मग याच्यामध्ये 1 प्लस K1 अपॉन K2 इंटू P आपण ज्या वेळेला K2ने डिवाइड करू तर K2 बाय K2 हे 0 होईल म्हणजे हा 1 झाला 1 प्लस K1 अपॉन K2 P हे इक्वेशन मिळालं. आपण त्याला आता K1 अपॉन K2 जो आहे त्याला आपण जर B मानलं K1 अपॉन K2 म्हणजे रेट ऑफ ॲडसॉर्प्शन हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे हा कंडेन्सेशनचा आणि K2 आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इव्हॅपोरेशनचा. दोघांचा रेशिओ म्हणजे काय असतो स्मॉल b. तो काय स्मॉल b इथं आपण तो दाखवला मग याला लिहिलं स्मॉल b म्हणजे हा पण काय झाला स्मॉल b इक्वेशन झालं. थीटा इज इक्वल टू BP
divided by 1 plus BP. आणि इथं B स्टँड्स फॉर K1 अपॉन K2 आपण मानलेलं आहे. सो अशा प्रकारे ते इक्वेशन द अमाऊंट ऑफ गॅस ॲब्सॉर्ब पर युनिट एरिया वाय मस्ट बी अ प्रोपोर्शनल टू द फ्रॅक्शन ऑफ सरफेस कवर्ड. रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती एरिया कवर्ड झालेला आहे त्याच्याशी कसा असतो, प्रोपोर्शनल असतो. म्हणून आपण मग हे इक्वेशन मांडू शकतो y इज इक्वल टू K3 थीटा इज इक्वल टू K3 BP डिवायडेड बाय 1 प्लस BP. सो हिअर y इज इक्वल टू AP डिवायडेड बाय 1 प्लस BP. AP म्हणजे काय मग K3B. या K3B ला काय म्हणलं आपण, K3B ला म्हणलं A. K3B ला काय म्हणलं A. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सो वेअर द A इज द कॉन्स्टंट फॉर द प्रॉडक्ट K3B. हा K3B साठी आपण लिहिलेला आहे A. सो इक्वेशन हे 2.6 आहे, याला म्हणतात कॉल्ड लँगमुर ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. या इक्वेशनला काय म्हणतात, लँगवुड ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. याच्यामध्ये कॉन्स्टंट ए अँड बी आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सिस्टम अंडर कन्सिडरेशन. हे कॅरेक्टरिस्टिक आहे त्या सिस्टमचे. द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑल्सो डिपेंड्स ऑन द, आणि या व्हॅल्यूची कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ए आणि बीच्या व्हॅल्यू ह्या टेम्परेचरवर डिपेंडंट असतात. मग आता द व्हॅलिडिटी ऑफ लँगवुड ॲडसॉर्प्शन आयसोथर्म ॲट एनी टेम्परेचर इज स्टेटेड. हे एनी टेम्परेचरला त्याची व्हॅलिडिटी आहे ती टेस्ट केली बाय टेकिंग द रेसिप्रोकल फ्रॉम बोथ साईड. या बोथ साईडला काय केलं, रेसिप्रोकल आपण घेतलं, म्हणजे त्याला डिव्हाइड फॉर्ममध्ये आपण घेतलं. उलट त्याला जर केलं तर इक्वेशन मिळतं आपल्याला PY. हा P इकडे आणलेला आहे म्हणजे तो काय मल्टिप्लाइड झालेला PY. आता लिहिलं हा खाली आणला कारण आपण रेसिप्रोकल लिहितोय A1/A. हा ए वरती होता, खाली आणला कारण त्याचा एचा रेसिप्रोकल 1/A झाला. प्लस इथं आता BA म्हणजे हा जो AB होता त्याचा रेसिप्रोकल काय होईल B/A. हा B/A आणि P हा मल्टिप्लाइड होता तर हा वरती राहिला. म्हणजे अशा प्रकारे ॲज ए इक्वेशन आपल्याला मिळालं 2.7. आणि याच्यामध्ये ए आणि बी आहे काय कॉन्स्टंट आहेत. आणि प्लॉट ऑफ P/Y and P should be given a straight line with a slope equal to B/A. हा त्याचा स्लोप झाला एवढा आणि इंटरसेप्ट त्याचा काय झाला 1/A. हा MX फॉर्ममध्ये y इज इक्वल टू MX ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारे हे लँगमुर आयसोथर्म आपल्याला मिळतं. आता आपण ज्या वेळेला ग्राफ काढू मग प्लॉट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ N2 ऑन मायका ॲट 90 डिग्री द बेस्ट स्ट्रेट लाईन confirms the Langmuir adsorption isotherm and provides it betterment to Penrose isotherm. Penrose isothermचा इथं वरती कर मिळत होता जे हायर प्रेशरला. पण तसं आता PY वर्सेस Pचा जर आपण ग्राफ काढला या आयसोथर्मनुसार, लँगमुरच्या आयसोथर्मनुसार, तर आपल्याला हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. आणि ए स्ट्रेट लाईन ग्राफ इट ओबेज ए लँगमुर ॲडसॉर्प्शन आयसोथर्मला तो काय करतो, ओबे करतो. सो अशा प्रकारे हे आपण ॲडसॉर्प्शन आयसोथर्म, फ्रेंडुलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म आणि लँगमुर ॲडसॉर्प्शन आयसोथर्म पाहिला. आता आपण बघणार आहोत ॲडसॉर्प्शन ऑफ सोल्युड्स बाय द सॉलिड्स. आता पहिलं गॅसेसचं आपण ॲडसॉर्प्शन पाहिलं, आता बघणार आपण ॲडसॉर्प्शन ऑफ सोल्यूट बाय द सॉलिड मटेरियलवर सोल्यूट कसं ॲडसॉर्ब केलं जातं ते आपण त्याचं इक्वेशन्स आपण बघणार आहोत. आता बघू, सॉलिड सरफेस कॅन बी ॲडसॉर्ब ऑर डिझॉल्व्ड सबस्टन्स फ्रॉम द सोल्युशन. Solid surface can be adsorb dissolved substances from the solution. The components of the solution, that is solvent or solvent, may be adsorbed by the surface. The adsorption of solvent is limited. काय केलं जातं, सॉलिड सरफेस जो आहे तो काय करतो, सोल्युशनमधनं काय करतो, सबस्टन्स जे असतात त्याला ॲडसॉर्प्शनचं काम करतो. ते आपण बघणार आता पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन. पहिलं काय आहे, दोन प्रकारचे ॲडसॉर्प्शन आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन. वेन ओनली सोल्यूट इज ॲडसॉर्ब, सोल्युशनमध्ये फक्त सोल्यूट ॲडसॉर्ब होत असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज डिक्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन काय होईल सोल्युशनचं, सोल्युशन म्हणजे काय असतं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सॉल्वंट प्लस सोल्यूट. जेवढं सोल्यूट जास्त तेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त सोल्युशनचं. पण आता काय मग सोल्युशनमध्ये ॲडसॉर्बंट, सोल्युशनमधनं जर सोल्यूट ॲडसॉर्ब होत असेल म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी होत असेल तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होत जातं. दिस टाईप ऑफ ॲडसॉर्प्शन इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन. त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल त्याचं उदाहरण दिलेलं आहे, वेन ए सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इज
इन वॉटर इज सेकन. ॲसिटिक ॲसिड आणि वॉटर यांचं सोल्युशन शेक केलं विथ ॲक्टिवेटेड कार्बन. त्याच्या आपण सोल्युशन घेतलेलं आहे वॉटर आणि ॲसिटिक ॲसिडचं आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे ॲक्टिवेटेड कार्बन. हा जो सरफेस आहे किंवा ॲक्टिवेटेड कार्बन टाकला आणि सोल्युशन जर आपण शेक केलं तर काय होईल, पार्ट ऑफ ॲसिड इज रिमूव्ड बाय द कार्बन. कार्बनवरती काय होतो, पार्ट ऑफ ॲसिड होतो, तो काय होतो ॲडसॉर्ब होतो अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. म्हणजे त्याच्यातलं पाण्यातलं ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं कारण ते चारकोलवर जातं. इन सेम वे ॲक्टिवेटेड कार्बन इज यूज टू रिमूव्ह द अमोनिया फ्रॉम द सोल्युशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड और फिनॉलॅप्थॅलिन फ्रॉम द सोल्युशन ऑफ ॲसिड्स आणि बेसिस. अशाच प्रकारे मग काय केलं जातं, ॲक्टिवेटेड कार्बनचा वापर केला जातो अमोनियाच्या सोल्युशन अमोनियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशनमधनं, NaOH सोल्युशनमधनं किंवा फिनॉलॅप्थॅलिनच्या सोल्युशनमधनं किंवा ॲसिड्सच्या बेसच्या सोल्युशनमधनं अमोनिया OH मायनस आयन्स काढण्यासाठी देखील ॲक्टिवेटेड चार्कोलचा पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शनचा मग हा उपयोग केला जातो. इट इज ऑब्झर्व दॅट ॲक्टिवेटेड कार्बन इज मच मोर इफेक्टिव्ह इन ॲडसॉर्बिंग नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्सला ॲडसॉर्ब करण्यासाठी तो ॲक्टिवेटेड कार्बन वापरलं जातं इन द सोल्युशन दॅन इलेक्ट्रोलाइट्स. The extent of adsorption increases as the molecular weight of the adsorbent increases. त्या सोल्यूटचे किंवा ॲडसॉर्बेटचं मॉलिक्युलर वेट जसं वाढेल तसं ॲडसॉर्प्शन वाढत जातं. ऑन द अदर हँड इनऑर्गॅनिक सॉलिड्स आर मच मोर इफेक्टिव्ह इन ॲडसॉर्बिंग इलेक्ट्रोलाइट्स दॅन द नॉन इलेक्ट्रोलाइट्स. इनऑर्गॅनिक सॉलिड जे असतील ते काय करतात, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनला ॲडसॉर्ब करतात. म्हणजे पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शनमध्ये काय होतं, एखादं जर आपण सोल्युशन घेतलं, आपण सोल्युशन घेतलेलं आहे वॉटर प्लस ॲसिटिक ॲसिड. आपण काय घेतलं, वॉटर H2O सोल्युशनमध्ये घेतलेलं आहे. वॉटरमध्ये काय मिक्स केलेलं आहे, ॲसिटिक ॲसिड CH3COOH इज द ॲसिटिक ॲसिड. आता याच्यामध्ये काय आहे, वॉटर जे आहे हे सॉल्व्हंट आहे. वॉटर जे आहे हे सॉल्व्हंट आहे आणि ॲसिटिक ॲसिड जे आहे ते सोल्यूट आहे. सोल्यूटचं प्रमाण जास्त तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. मग आपण काय करतो, आता इथे चारकोल ॲड करतोय, चारकोल पावडर ह्याच्यात ॲड केली चारकोल पावडर, तर काय होतं, पार्ट ऑफ दिस ॲसिटिक ॲसिड इज ॲडसॉर्ब ऑन द चारकोल पावडर. म्हणजे जे सोल्युशनमधलं ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण होतं ते चारकोल पावडरमध्ये गेल्यानंतर काय होईल, ते कमी होतं. ते कमी होतं यालाच म्हणतो आपण पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन. काय म्हणतो याला, पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन आपण असं म्हणतो. अशा प्रकारे पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शन. आता बघू आपण निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन. वेन सॉल्व्हंट इज ॲडसॉर्ब अँड नॉट सोल्यूट the solution becomes more concentrated and this type of adsorption is known as a negative adsorption. आता उलट क्रिया आहे. आता आपण काय घेतलेलं आहे, पुन्हा तेच आहे सोल्युशनमध्ये ॲसिटिक ॲसिड आणि H2O आहे आणि आपण जर सरफेस एखादा चारकोल सारखा ॲड केला, त्याच्यामध्ये जर H2O ॲडसॉर्ब केलं त्या सरफेसवरती, म्हणजेच काय होतं, सॉल्व्हंट ॲडसॉर्ब केलं जात आहे आणि त्यामुळे काय होतं, सॉल्व्हंटचं प्रमाण कमी होतं आणि सोल्यूटचं वाढतंय, म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वाढतं. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्या प्रकारचं जे ॲडसॉर्प्शन आहे, दॅट काइंड ऑफ द ॲडसॉर्प्शन इज नोन ॲज ए निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन. म्हणजे पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शनमध्ये काय होतं, सोल्यूट पार्टिकल ॲडसॉर्ब केले जातात. निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन पॉझिटिव्ह ॲडसॉर्प्शनमध्ये सोल्यूट पार्टिकल ॲडसॉर्ब केले जातात आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. Solutes are get adsorbed and the concentration of solution decreases. Negative adsorption मध्ये काय होतं, solvent is get on adsorb on the adsorbate and concentration of the solution increases. उलट प्रक्रिया होती. Dilute solution of potassium chloride is shaken with charcoal. Potassium chlorideचं सोल्युशन जर चारकोल बरोबर शेक केलं तर निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन आपल्याला मिळते. निगेटिव्ह ॲडसॉर्प्शन वॉज एक्सप्लेन बाय अज्युमिंग दॅट द सॉल्व्हंट दॅट इज वॉटर इज ॲडसॉर्ब इन प्रेझन्स ऑफ preference to the electrolyte and result into concentration of solute becomes more. वॉटर ॲब्सॉर्ब केले गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जे सोल्यूटचं वाढतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं मग वाढतं. द प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड अँड द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲडसॉर्प्शन ऑफ गॅसेस आर ॲप्लिकेबल फॉर ॲडसॉर्प्शन ऑफ द सोल्युशन. हे प्रिन्सिपल ॲडसॉर्प्शन ऑफ द सोल्युशनमध्ये वापरलं जातं. आता आपण बघणार ॲडसॉर्प्शन ऑफ सोल्यूट इन्व्हॉल्व्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इक्विलिब्रियम and the amount of
adsorbed on the surface and the concentration of substance in the solution. Adsorption आणि किती अमाऊंटमध्ये तो ॲडसॉर्ब केला होता आणि डिॲडसॉर्ब होतं यांच्यामध्ये काय होतं एका विशिष्ट वेळाने इक्विलिब्रियम साधलं जातं. ॲडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन प्रोसेस त्याच्यामध्ये सुरू होतो. द व्हेरिएशन ऑफ एक्सटेंट ऑफ ॲडसॉर्प्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इज रिप्रेझेंटेड बाय द फ्रेंडुलित इक्वेशन. म्हणजे हे ॲडसॉर्प्शन आहे हे फ्रेंडुलित इक्वेशनने मांडलं गेलेलं आहे. मग द अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲडसॉर्ब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन, हे त्याचं इक्वेशन मांडलं गेलेलं आहे. एक्स अपॉन एम काय आहे, मग सबस्टन्स ॲडसॉर्ब पर युनिट मासमध्ये किती सबस्टन्स ॲडसॉर्ब झाला, दॅट इज एक्स बाय एम is equal to K into C e raised to 1 upon n. C is the concentration of that solution. K is the proportionality constant किंवा equilibrium concentration of the solute. इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशनचं काय सोल्यूट असेल ते त्याला आपण म्हणतो. K आणि N हे जे आहेत हे इम्पिरिकल कॉन्स्टंट आहेत. K आणि N इम्पिरिकल कॉन्स्टंट. ह्या इक्वेशनने मग मांडलं जातं अमाऊंट ऑफ व्हेरिएशन ऑफ एक्सटेंट ऑफ व्हेरिएशन ऑफ ॲडसॉर्प्शन कसं बदलत जातं, जसं जसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं बदलतं त्यानुसार. बाय टेकिंग द लॉग, दोघं इक्वेशनला जर लॉग घेतलं तर लॉग ऑफ एक्स अपॉन एम इज इक्वल टू लॉग ऑफ के. लॉग घेतलं या इक्वेशनला फक्त तर आपल्याला एन अपॉन एन पुढे येईल आणि याचं लॉग ऑफ सी. रूल्स ऑफ लॉगॅरिथम तुम्हाला माहिती असेल ते अप्लाय करून. आणि आपण जर ग्राफ काढला लॉग ऑफ एक्स अपॉन एम अगेन्स्ट लॉग ऑफ सी तर लिनियर आपल्याला जसं वरती लिनियर ग्राफ मिळाला तर स्लोप आणि त्याचा स्लोप असतो 1/n आणि रेसिप्रोकल असतो त्याचा लॉग ऑफ आय हा त्याचा काय असतो त्याचा इंटरसेप्ट आपल्याला मिळतो किंवा 1/n जो आहे त्याचा हा स्लोप असतो आणि लॉग ऑफ के जो आहे हा त्याचा काय असतो इंटरसेप्ट आपल्याला असतो. सो द ॲडसॉर्प्शन डाटा ऑफ ॲसिटिक ॲसिड फ्रॉम ॲक्वेस सोल्युशन बाय चारकोल शोन 2.6 वरती इक्वेशन खाली दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे ते आपण बघू. एक्स बाय एम इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲडसॉर्ब पर युनिट ऑफ ए चारकोल. पर युनिट चारकोलमध्ये एक्स बाय एम किती ॲडसॉर्ब झालं आणि एन काय आहे त्याचा स्लोप हा जो आहे 2.32 अँड इंटरसेप्ट के जो आहे तो 0.160. दस द डाटा रिप्रेझेंटेड काय आहे तो आपण लिहू शकतो एक्स बाय एम इज इक्वल टू 160 सी रेज टू 1/230. किमती फक्त या इक्वेशनमध्ये टाकलेल्या आहेत. इक्वेशन जे आपल्याला दिले आहेत त्याच्यात फक्त काय किमती टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन मिळतं आणि असा स्ट्रेट लाईन आपल्याला जेव्हा लॉग ऑफ एम एक्स अपॉन एम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन आपण ज्या वेळेला काढतो त्यावेळेला अशा प्रकारे फ्रेंडुलिच आयसोथर्मचा इथं आपण इक्वेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲडसॉर्प्शनच्या बाबतीत मांडू शकतो. आता बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडसॉर्प्शन. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडसॉर्प्शन आपण बघणार आणि बाकीचा पार्ट जो आहे मग पुढच्या वेळेला बघणार आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शन काय, फाइंड द व्हेरी एक्सटेंटिव्ह ॲप्लिकेशन इन इंडस्ट्री, रिसर्च लॅबोरेटरीज आणि नंबर ऑफ टेक्निकल प्रोसेसेसमध्ये हे ॲडसॉर्प्शन प्रोसेसचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्याचं पहिलं काय, द ॲक्टिवेटेड चारकोल इज यूज टू क्रिएट हाय वॅक्यूम इन द वेसल इन द लॅबोरेटरी. हा ॲक्टिवेटेड चारकोल काय हाय वॅक्यूम क्रिएट करण्यासाठी लॅबोरेटरीजमध्ये वापरला जातो. हे कसं केलं जातं, दिस इज डन बाय युजिंग द कोकोनट चारकोल cooled in liquid air and the apparatus for creating high vacuum. The trace quantity of gases or air is adsorbed by the charcoal and the removal of odor of gases is done by the adsorption on the charcoal and the removal of odor from the refrigerators and the air conditioner is done by the adsorption process. हा ॲक्टिवेटेड चारकोल हा व्हॅक्यूम क्रिएट करण्याचं काम करतो. याचं कसं केलं जातं की कोकोनट चारकोल जो आहे तो काय केला जातो, लिक्विड एअर ॲब्सॉर्ब करतो इन द ॲपरेटसमध्ये. तो असं ते क्रिएट केलं जातं व्हॅक्यूम आणि नंतर काय केलं जातं, ट्रेस कॅन्टिटी गॅसेस किंवा एअर जी असेल ती चारकोलवर काय केली जाते, ॲडसॉर्ब केली जाते किंवा त्याच्यामधले जे काही ओडर्स असतील ऑइलमधले ओडर्स ते चारकोलवर ॲडसॉर्ब केले जातात आणि तो ओडर जे आहे किंवा फ्रीजमध्ये जर असं ते इन्स्ट्रुमेंट ठेवलं तर फ्रीजचा जो येणारा वास असतो इतर याच्यामुळे तो जो काही फ्रेग्रंट ओडर असतो तो ओडर काय केला जातो ॲडसॉर्प्शन प्रोसेसने एअर कंडिशनमध्ये देखील याचा वापर केला जातो. Adsorption plays an important role in various aspects of catalysis of gaseous reactions by solid surface.
कॅटलिस्ट म्हणून देखील ॲडसॉर्प्शन प्रोसेसचा वापर केला जातो, कारण कॅटलिस्टच्या सरफेसवर रिॲक्टंट ॲडसॉर्ब केले जातात आणि त्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं डिॲडसॉर्प्शन होतं. जसं ते हॅबर प्रोसेसने अमोनिया सिंथेसाइज केला जातो आणि त्या प्रोसेसमध्ये याचा वापर आपल्याला केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल प्रोसेसेसमध्ये कॅटलिस्ट म्हणून ॲडसॉर्प्शन प्रोसेसचा वापर केला जातो. हायड्रोजनेशन रिॲक्शन असेल, निकेल कॅटलिस्ट वापरून हायड्रोजनेशन रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. फायनली डिवायडेड कोकोनट चार्कल इज युज्ड इन अ गॅस मास्क. गॅस मास्क जे असतात, जे आपण आपल्या लंग्समध्ये गॅस जाऊ नये म्हणून जे फेस मास्क लावलेले असतात त्याच्यामध्ये कोकोनट चार्कोलचा वापर केलेला असतो. ॲक्टिवेटेड चार्कोल तो असतो आणि तो टॉक्सिक किंवा पॉयझनस गॅसेस जे असतील त्याला काय करतो, इट ॲब्सॉर्ब्स आणि प्युअर एअर आपल्याला ब्रिदिंगसाठी, आपल्याला श्वास घेण्यासाठी मिळू शकते. ॲनिमल चार्कोल इज यूज टू रिमूव्ह द कलरिंग मॅटर. जर एखादं कलर्ड सोल्युशन असेल, त्याचं कलर डिकलराईज करायचं असेल तर त्याला ॲनिमल चार्कोल जो आहे, ॲक्टिवेटेड चार्कोल ॲनिमल, तो वापरला जातो. डिकलरायझेशन ऑफ शुगर ज्या इंडस्ट्रीमध्ये डिकलरायझेशनसाठी आपल्याला ॲनिमल चार्कोलचा वापर केला जातो इंडस्ट्रीमध्ये देखील. Adsorption is used for the recovery and concentration of the vitamins and biological substances. कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हिटॅमिन वाढवायचं असेल सोल्युशन्समध्ये तर त्यावेळेला ॲडसॉर्प्शन प्रोसेस किंवा अदर बायोलॉजिकल सबस्टन्सचं प्रमाण वाढवायचं असेल तर हे ॲडसॉर्प्शन प्रोसेस वापरली जाते. सिलिका जेल आणि ॲल्युमिना जे आहेत आर युज्ड इन द डिहायड्रेशन अँड प्युरिफिकेशन. एक क्लोरीन गॅस, नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, हिलियम गॅस यांचं प्युरिफिकेशन करायचं असेल तर सिलिका जेल किंवा ॲल्युमिना सरफेस वापरले जातात. सरफेस ॲक्टिव्ह एजंट्स फाइंड एक्सटेन्सिव्ह ॲप्लिकेशन इन डिटर्जंट, पेंट, लुब्रिकंट याच्यामध्ये देखील सरफेस ॲक्टिव्ह एजंट जे आहेत ते सरफेसवरून मग त्या मळाला काढतात. डिटर्जंट्स जर वापरले तर इमल्सिफिकेशन प्रोसेसने ते आपल्याला या ठिकाणी वापरले जाते. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स जे आहेत ते यूज फॉर द सेपरेशन ऑफ कन्स्टिट्युएंट. वेगवेगळे मिक्सचर जर असतील वेगवेगळ्या कन्स्टिट्युएंटचे, त्या कन्स्टिट्युएंट मिक्सचर जर सेपरेट करायचे असतील तर क्रोमॅटोग्राफिक मेथड्स ज्या वापरल्या जातात दोज आर डिपेंडिंग अपॉन द ॲडसॉर्प्शन. डिफरंट लेअर ह्या डिफरंट रेटने ॲडसॉर्ब केले जातात. डिफरंट मॉलिक्यूल डिफरंट रेटने ॲडसॉर्बेंटवर ते ॲडसॉर्ब केले जातात आणि त्यांचा रेट ऑफ मायग्रेशननुसार ते सेपरेट केले जातात. सो क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्समध्ये देखील त्याचा वापर करता येतो. किंवा मग all surfaces covered with the layer of either gases, liquid or the film, and these adhering materials are removed by wetting the agents. Wetting agent lower the intrafacial tension by the preferential adsorption. Intrafacial tension रिमूव्ह करण्यासाठी देखील आपल्याला या ॲडसॉर्बंटचा किंवा ॲडसॉर्प्शन प्रोसेसचा वापर केला जातो. पर्टिक्युलरली डिटर्जंट्स आणि सोपमध्ये आपण त्याचा वेटिंग प्रोसेसमध्ये जेव्हा साबण आपण लावतो, कापडाला ओलं करतो त्यावेळेला त्याच्यामधले जे हायड्रोफोबिक पार्टमध्ये जो हायड्रोफोबिक पार्ट डिझॉल्व होतो, डिटर्जंटचा जे 2 पार्ट असतात डिटर्जंटमध्ये आणि ते त्याला सोप करतात आणि मळ बाहेर निघतो. ती प्रोसेस इथं वापरली जाते. ॲडसॉर्प्शन इज यूज टू डिटेक्ट द एंड पॉईंट ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. प्रेसिपिटेशन टायट्रेशनमध्ये एंड पॉईंटसाठी देखील ॲडसॉर्प्शन इंडिकेटर्स वापरले जातात. ते ॲडसॉर्प्शन इंडिकेटर्स काय आहेत तर ते काही प्रेसिपिटेट तयार झाल्या त्याच्या लेअरवरती ते लेअर फॉर्म करतात आणि त्याचा आपल्याला कलर चेंज मिळतो. पोटॅशियम क्रोमेट किंवा यूओसिन इज यूज्ड ॲज अ ॲडसॉर्प्शन इंडिकेटर इन केस ऑफ टायट्रेशन बिटवीन इनिशियल आणि AgNO3च्या टायट्रेशनमध्ये कलर चेंज ॲडसॉर्प्शन प्रोसेसनुसार फाईंड करण्यासाठी पोटॅशियम क्रोमेट किंवा ईओसिन नावाचा इंडिकेटर वापरला जातो. सो अशा प्रकारे हे जे काही प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या वापरल्या जातात. ॲडसॉर्प्शन प्रोसेस जे आहे जे हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता आपण याच्यातला छोटासा पॉईंट आहे तो काय आहे, कॅटॅलिसिस ऑफ गॅसियस रिॲक्शन बाय सॉलिड सरफेस. हे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन एक प्रकारचे कॉन्टॅक्ट कॅटॅलिसिस ज्याला आपण म्हणतो. मेनी गॅसियस रिॲक्शन्स आर कॅटलाइज बाय द सॉलिड्स. इन सच रिॲक्शन्स रिॲक्टंट concentration on surface of the catalyst as a result of adsorption and thus the rate of reaction increases. All the reaction do not proceed in the gas phase but at the surface of the solid catalyst. This process which is used catalyst is a called contact catalyst. Catalyst जो असतात हे catalyst काय करतात, this provides a surface. आता हायड्रोजनेशन रिॲक्शन जर असेल तर तो काय होतं, कॅटॅलिस्ट सरफेसवर केली जाते. हायड्रोजन काय केलं जातं, या कॅटॅलिस्ट सरफेसवर ॲडसॉर्ब केलं जातं आणि मग या सरफेसवरती काय होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले मॉलिक्यूल आधी ॲडसॉर्ब झाले आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड होतं.
म्हणजे हायड्रोजिनेशन प्रोसेस, आणि आपल्याला मॉलिक्यूल तयार होतात. मग याच्यामध्ये हायड्रोजन ॲड केलेले आहेत. म्हणजे कॅटॅलिसिस प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन जी आहे ती प्रोसेसचा मेजॉरिटीमध्ये वापर केला जातो. तो दे कम्स इन कॉन्टॅक्ट, रिएजंट कम इन कॉन्टॅक्ट विथ द कॅटॅलिस्ट, दॅट्स वाय त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट कॅटॅलिसिस. आणि अशा प्रकारे आपलं हे जे चॅप्टर आहे ते संपलेलं आहे. त्याच्यावरती काही प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेसाठी हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही स्क्रीनशॉट मिळाला म्हणून मी इथं थोडं थांबतो, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून या प्रश्नांचं प्रिंट घेता येईल किंवा स्क्रीनशॉटने तुम्हाला अभ्यास पण करता येईल. खाली त्याची उत्तरं दिलेली असतात, ती उत्तरं तुम्ही आधी सॉल्व करायची आणि ती कम्पेअर करायची, आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण परीक्षेमध्ये पहिली सेमेस्टरची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ऑब्जेक्टिव्हवर जास्त जोर असणार आहे. आता आपण पुढच्या ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. याच्यामध्ये काही लॉंग क्वेश्चन्स आहेत, यांचाही अभ्यास करायचा, म्हणजे शॉर्ट क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यासाठी हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती काही विचारले जाणार आहे, त्याची उत्तर दिलेले आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे अजून काही पुढचं चॅप्टर मग पुढच्या वेळेला एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स किंवा कॅल्क्युलेशन जे आहेत मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिकल प्रिपरेशन इन केमिस्ट्री, हा मॅथमॅटिकल पार्ट पुढच्या वेळेला बघू. लेक्चर पूर्ण बघा. काही शंका असतील, अडचणी असतील, काही समजत नसेल तर व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा पर्सनल फोन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लेक्चर पूर्ण बघा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.